नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पत्रकार संघाच्या पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यात मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन आणि महापालिकेतील रखडलेल्या भरती प्रक्रियेला ग्रीन सिग्नल. राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्वैवार्षिक कार्यकालासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्राची डिंगणकर यांच्या संपूर्ण टीमचं बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभलं. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मतं मिळवत विजय संपादन केला. दीपक दळवी यांना 50 मतं मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मतं मिळवून विकास काटे यांचा पराभव केला. खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मतं मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केली. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल 90, गजानन हरिमकर 71, अमर राजभर 65, सचिन देशमाने 58, नितीन दूधसागर 55 आणि प्रफुल्ल गांगुर्डे 54 हे विजयी ठरले. महिला सदस्यासाठी सारिका साळुंखे यांनी 86 मतं मिळवत विजय मिळवला. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन टावखरे यांच्या पुढाकारानं रविवारी ठाण्यात भव्य मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वीर सावरकर नगर येथील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक ती वैद्यकीय चाचणी तसंच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या विविध योजनांची माहिती देत गंभीर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्ध आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. ठाणे महापालिकेतील रखडलेल्या भरती प्रक्रियेला अखेर ग्रीन सिग्नल मिळालाय. फायरमन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना 5% समांतर आरक्षण लागू करण्याबाबत पालिकेनं शुद्धीपत्रक काढल्यानं 19 पदं होमगार्डसाठी राखीव ठेवण्यात आली. या निर्णयामुळे फायरमनसह एकूण 708 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती होणार होती, मात्र या भरतीत फायरमन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून ही भरती रखडली. अखेर ठाणे महापालिकेनं गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत महत्त्वाचं शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं. शासनाच्या 5 फेब्रुवारी 2008च्या निर्णयानुसार होमगार्डमध्ये किमान 3 वर्ष सेवा केलेल्या आणि फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे फायरमन संवर्गातील 5% समांतर आरक्षण लागू करण्यात आलं. त्यानुसार 19 पदं होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना होमगार्ड आरक्षणाचा पर्याय निवडता यावा यासाठी 24 ते 30 जुलै या कालावधीत अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्यानं पात्र असलेल्या होमगार्ड उमेदवारांनी ते 17 ते 23 जुलै या कालावधीत अर्ज सादर करावेत असं शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आलंय. अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांची भरती प्रथम करण्यात येणार असून त्यानंतर इतर संवर्गातील भरतीही स्वतंत्रपणे करण्यात येईल. सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपशाहीनं मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसंच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं.
यावेळेला धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, समाजसेवक संजय मंगलागोपाळ तसंच अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारनं न्यायालयाच्या आदेशाचं कारण पुढे करत त्यांना जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल केलंय. वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलंय. याच ठिकाणी अभिजित धिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की 1973 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तियानमेन स्क्वेअर करू नका. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होतं हे सबंध चीननं पाहिलं होतं. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग यांचं वय 27 होतं, राजगुरूंचं वय 26, सुखदेव यांचं 26 होतं. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून त्यांच्या या चळवळीला कोणाचाही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आलेले आहेत. दरम्यान मनोज प्रधान म्हणाले की आजचे हे आंदोलन खऱ्या अर्थानं अभूतपूर्व आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये एक फरक पडलाय की विद्यार्थी आणि लोक स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागलेत. म्हणजे आता लोकांना कळायला लागले की 12 वर्ष जे झेलतायत त्यांच्या विरोधात आता ते चुप्प बसणार नाहीत. ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केली आहे आणि त्यांचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतंय. साइलेंस! अरे ये देश बचाने निकले हैं! अरे देश बचाने निकले हैं! सर आज आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे. सकाळी लाठीचार्ज झालेला आहे. आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्त. हे बघा, या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल. जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणं योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अण्णावं? हे काम काम ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे. आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि आज देश एकवटला आहे, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे. या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत. एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. लेट्स स्पीक. तुम्ही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलेला आहात.
भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट माधवी संजय नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आलं. ठाणे शहरापासून राजकीय प्रवास आणि संघटनात्मक कार्य सुरू करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल असा विश्वास व्यक्त करत रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपातर्फे विधान परिषदेच्या सदस्यपदी ॲडव्होकेट माधवी नाईक यांची निवड करण्यात आली आहे. ॲडव्होकेट नाईक यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या ठाण्याच्या रहिवासी असल्यामुळे त्यांनी ठाण्यातील ऋतू पार्कजवळील देवश्री गार्डन संकुलात जनसंपर्क कार्यालय सुरू केलं. या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळेला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेविकांची उपस्थिती होती. भाजपाची साधी कार्यकर्ती, नगरसेविका, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते आमदारपर्यंत ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा राजकीय प्रवास पोहोचलाय. भाजपाच्या राज्यभरातील संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असं नमूद करत प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नमस्कार. आज ठाण्यामध्ये आमच्या सर्वांबरोबर वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून आणि माझ्या अगोदर अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या अशा एक कार्यकर्त्या म्हणून पूर्ण महाराष्ट्र प्रवास ज्यांचा झाला आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांबरोबर अनेक वर्ष संघटनात्मकदृष्ट्या त्यांनी केलेली एक वेगळ्या पद्धतीची असणारी संघटनात्मक एकजूट ज्याला म्हणतो, संघटनेमध्ये केलेलं भरीव काम आणि त्यामुळे त्यांना मिळालेली एक नवीन संधी. आज त्या विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी ठाणे शहरापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता आणि म्हणून ठाणे शहरामध्ये त्यांनी एक स्वतःचं असं राजकीय आणि इथल्या असणाऱ्या सर्व पार्श्वभूमीवरती एक कार्यालय असावं या मानसिकतेतून आज ठाण्यामध्ये एक पक्षाचं आणि आमदार म्हणून त्यांचं एक कार्यालय या ठिकाणी सुरू केलं. कार्यालयाचं उद्घाटन उद्या आहे, परंतु उद्या पूर्ण महाराष्ट्रभर मला प्रवास करायचा आहे म्हणून आज प्रदेश कार्यालयामधून निघताना मी त्यांना असं म्हटलं की मी 2 मिनटं तुमच्या कार्यालयामध्ये नक्कीच कॉफी प्यायला येईन आणि आपल्याला शुभेच्छा देईन. त्यामुळे ताईला खूप खूप या कार्यालयाच्या आणि तिच्या पुढच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज महाराष्ट्रामध्ये यंदाच्या मान्सूनमध्ये अवघ्या 10 दिवसात ठाणे शहरात 1273 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर अभूतपूर्व आव्हान उभं राहिलंय. मुसळधार पाऊस, ताशे 60 ते 70 किलोमीटर वेगाचे वारे आणि भरतीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीत 2025च्या संपूर्ण मान्सून हंगामाच्या तुलनेत तब्बल 7 पट अधिक तक्रारी प्राप्त झाल्यात. मात्र मान्सूनपूर्व नियोजन, वाढीव पंप व्यवस्था, CCTV निगराणी आणि विविध यंत्रणातील समन्वयाच्या जोरावर परिस्थिती प्रभावीपणे नियंत्रित करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केलाय. मान्सूनपूर्व नियोजनापासून ते प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापर्यंत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे यंदाच्या विक्रमी पावसाचा सामना तुलनेनं प्रभावीपणे करता आला. सखल भागातील पंपांची संख्या 66 वरून 102 पर्यंत वाढवणं, नियंत्रण कक्षाशी CCTV नेटवर्क जोडणं, TDRF आणि NDRFची सज्जता, तसंच 24 तास कार्यरत नियंत्रण कक्षांमुळे पाणी साचणं, झाडं कोसळणं, ड्रेनेज तुंबणं आणि इतर आपत्कालीन घटनांवर तातडीनं प्रतिसाद देणं शक्य झाल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल क्रमांक 7666213114 आहे. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.